नमस्ते, येवलेकर रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण रेसिपीमध्ये बघणार आहोत पावभाजी। त्यासाठी लागणारा साहित्य आहे बटाटा, मटार, फ्लावर, सिमला मिरची, टोमॅटो, बीटरूट, कांदा, चवीनुसार मीठ, फोडणीसाठी हिंग, पावभाजी मसाला, आलं लसूणची पेस्ट आणि लाल तिखट। आता आपण उकळलेल्या पाण्यात बटाटा, मटार, फ्लावर तिन्ही पण उकडून घेऊ। आपले टोमॅटो वाटाणा शिजूस्तोवर तोपर्यंत मी कांदा टोमॅटो लाल करून घेत आहे। कांदा लवकर लाल होण्यासाठी थोडंसं मीठ टाकत आहे, त्याने पटकन लाल होतो। आता थोडंसं तेल टाकून आपण टोमॅटो लाल करून घेऊ। आता आपण तो कांदा आणि टोमॅटो लाल केलेला आहे ते आपण मिक्सरला फिरवून घेत आहे। आता आपण लाल केलेला कांदा टोमॅटो बारीक केलेला आहे मिक्सरमध्ये। आपण जे मटार जो शिजवला आहे तो आपण कुकरमधून बाहेर काढून घेऊ। जी पावभाजी शिजलेली आहे ती आपण स्मॅश करून घेऊ। आता भाजीला फोडणी देत आहोत। फोडणीत हिंग टाकत आहोत। एक चिरलेली सिमला मिरची परतून घेऊ। मऊ मिरची परतून घेऊ। आता त्याच्यात आपण 2 चमचे आलं लसणाची पेस्ट टाकत आहोत। ती छान परतून घेऊ। तिथं कटकट वास जाईल म्हणून। नंतर आपण त्यात कांदा टोमॅटोचे जे वाटण केलं आहे ते टाकून परतून घेऊ। त्यात आपण थोडंसं बटर टाकत आहोत। बटरने छान चव येते भाजीला। ते छान मिक्स करून घेऊ। आता आपण जे कांदा टोमॅटो शिमला मिरचीची जी पेस्ट टाकलेली त्याला खूप छान तेल सुटलेलं आहे। आता मी त्यात जे वाटण केलेलं आहे पावभाजीचं ते टाकत आहे। पावभाजीचं स्मॅश केलेलं वाटण आहे ते मी टाकत आहे। आपण छान पावभाजी